चला, तर आजचं लेक्चर कसलं आहे आपलं, शेकडेवारीचं असणार आहे. आणि आजचं लेक्चर ह्या आधी आपले ऑलरेडी 2-3 लेक्चर झालेले आहेत. त्याच्यामुळे माझा जो स्पीड असेल आता तो परीक्षेत कसा असायला पाहिजे त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे आता नॉर्मली शिकत असताना आपण काय करतो, स्लो मोशन मध्ये शिकवतो थोडंसं, की तुम्हाला प्रत्येक गोष्ट कळाली पाहिजे. आजच्या लेक्चरचा हेतू पूर्णपणे वेगळा असणार आहे. आजच्या लेक्चरचा हेतू काय असणार आहे आपला, की तुम्हाला परफेक्टली कळायला पाहिजे की टाइम मॅनेजमेंट कसं करतात म्हणून. मग त्या टाइम मॅनेजमेंट मध्ये आपण म्हणजे जास्तीत जास्त सूत्रांकडे न वळता आपण कॅल्क्युलेशन, माइंड कॅल्क्युलेशनने करण्याचा प्रयत्न करतो. बघा, आता 35 प्रश्न असणार आहे, जेमतेम 30-35 मिनिटात आवरले पाहिजे अशी अपेक्षा असते, कारण की 1 मिनिट पण खूप जास्त असतो एखाद्या प्रश्नाला. पण मी तुम्हाला समजून पण सांगतोय, त्याच्यामुळे मग होऊ शकतं की थोडासा वेळ जास्त लागेल, पण माझ्यापेक्षा क्वचित किंचित थोडासा टाइम तुम्हाला कमीच लागला पाहिजे पेपरला हे प्रश्न सोडवत असताना. आता तुमच्या टाइम मॅनेजमेंटचं पण कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला किती वेळ लागला हा प्रश्न सोडवायला. आता ते विचारतायत 60 चे 40% म्हणजे किती. लकीली इथं काय आलं माहितीये का, 60 आणि 40 ला 1-1 शून्य आला तर काढून टाकायचं, 6×4 = 24 उत्तर द्यायचं, मोकळं व्हायचं. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, 24. दुसऱ्या प्रश्नासाठी बघतो. हा, आता मी जास्त तुम्हाला विचारणार नाही, कळालं का, तुम्ही फक्त बघत चला, कारण की मला तुम्हाला ते दाखवायचं की परीक्षेला टाइम मॅनेजमेंट कसं करतात, तो हेतू मेन आहे आपला. त्यानंतर कोणत्या संख्येची 30% म्हणजे 21 येतात. म्हणजे आपल्याला एवढं तर कळालंय की 30% म्हणजे काय आपल्यासाठी, 30% म्हणजे 21 असणार आहे. जर 30% म्हणजे 21 असेल तर तुम्हाला 100% शोधायचं आहे, म्हणजे स्वतः नंबर मिळून जाईल. 3×7 = 21 आणि 7 × 10 = 70. म्हणजे प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, 70. पुढचा प्रश्न, ज्याच्यामध्ये 45,000 रुपयांपैकी 36,000 रुपये खर्च केले तर किती टक्के रक्कम खर्च झाली. साधासा प्रश्न आहे की 45 पैकी 36,000 खर्च केले. उत्तर कशात द्यायचंय, फक्त टक्क्यांमध्ये द्यायचंय. 9×36, 9×5 = 45. उत्तर किती असणार आहे, 80%. एवढा स्पीड असला पाहिजे पटापट सोडवायला, जास्त विचार नाही करत बसायचा. एका संख्येचा 3/8 म्हणजे किती टक्के. म्हणजे आपल्याला सांगताय की 3/8ला काय करायचंय, तुम्हाला टक्क्यांमध्ये दाखवायचंय. 8ने भाग द्या. 8×1 = 8, 2 उरलेत, 8×2 = 16, 4 उरलेत, 8×5 = 40, 3ने गुणून काढा, 5×3 = 15, 12×3 = 36 आणि 1 = 37. म्हणजे उत्तर काय असेल आपलं, 37.5%. त्याच्यानंतर मिश्र धातूतील एका धातूचे प्रमाण 3% म्हणजे एक धातू आहे ज्याला मिश्र केलं गेलंय, म्हणजे मिक्स केलं गेलंय, आणि त्याच्यात 3% एवढं ते एका धातूला ठेवतात, तर 1 ग्राम मध्ये किती असेल. बरं, मग शोधायचं काय, फक्त आपल्याला 1 ग्रामचे 3% शोधायचं, एवढाच तो धातू असणार आहे. मग एकाचे आपल्याला 1% पहिले शोधायचा. एकाचा 1% म्हणजे पॉइंटला सध्या 1.0 असतो, म्हणजे 1 म्हणजे 1.0 असतो. पॉइंटला आपल्याला डावीकडे 2 अंक घेऊन जायचं असतं. 1 आहेच, 1 देऊन टाका, म्हणजे उत्तर असं येईल. म्हणजे उत्तर काय असेल आता यावेळी माझं, 1% म्हणजे 0.01. आणि मला 1% शोधायचा आहे का, नाही, मला किती टक्के शोधायचे, 3. सध्या मी 1% शोधला होता, गुणिले 3 केलं की आपल्याला काय मिळतो, 3% झालं. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला बघा किती सेकंद घेतोय मी, 10 सेकंद, 15 सेकंद. आता एक्सप्लेन केल्यामुळे जरा वेळ जास्त लागतो, पण जर मी कोणाला एक्सप्लेनच नाही केलं ना तर 5-5 सेकंद सुद्धा जास्त आहेत या प्रश्नांसाठी. इतके सोपे प्रश्न आहेत काही काही. हा, काही प्रश्नांना डोकं लावावं लागेल जिथे वेळ थोडासा जास्त जाईल, पण काही प्रश्न आपण 5 किंवा 10 सेकंद पण खूप होतात त्या गोष्टीला. मग 58चे 42% आणि 42चे 58% यामध्ये फरक किती आहे, यांच्यामध्ये फरक असणार आहे 0चा. या आधी शिकवून झालंय. x% कोणाचे, x% y चे. ओके, x% y चे किंवा y% x चे, या दोघांचा अर्थ काय असतो, सारखाच असतो. म्हणजे जेवढं येणार आहे x% y चे तेवढंच काय असतं, y% x चे. मग यांच्यामध्ये फरकच काही असणार नाही ना, कारण की जेवढी किंमत याची येईल तेवढीच किंमत त्याची पण येणार आहे. त्यामुळे डायरेक्ट 0 म्हणायचं, शोधत नाही बसायचं. शोधत बसले असाल तर तुम्ही वेळ वाया घालवला. कन्सेप्ट माहित पाहिजे. पुढचा प्रश्न, एका वस्तूवरील कर 20% कमी केल्यामुळे वस्तूचा खप 25% वाढला तर उत्पन्नावर काय परिणाम होईल. ठीक आहे, खरं तर इथं उत्पन्नावर काहीच परिणाम होत नाही. 20 आणि 25 एखाद्या नंबरचे विरोधाभास क्रिएट करत असतात. म्हणजे 20ने वाढवलं की 25ने कमी होतं, 25ने वाढवलं की 20ने. या गोष्टी मेजरेबल आहेत, ते लक्षात ठेवलं तर चांगलं आहे, पण मी करून दाखवतो. कारण की मूळ किंमत किती होती, 100. 100ला पहिले 20%ने काय केलं, कमी, म्हणजे 80 झालं. नंतर 25%ने काय वाढलं, खप वाढला, म्हणजे नंतर 125 झाले. भाग द्या. 25 5 25 चोक 4 20 20 5 5 5 गेला, उरला 100च. म्हणजे 100 होता आणि शेवटी काय झालं,
100च उरला. म्हणजे वस्तूत काही फरक पडला का? नाही, काहीच फरक पडणार नाहीये. किमतीत काहीच फरक पडणार नाहीये. पुढचा प्रश्न, झेड कंपनीच्या मोटारीची किंमत टी कंपनीच्या मोटारीपेक्षा 20% कमी आहे. 20% लक्षात ठेवायचं. 20% म्हणजे काय असतं? 1/5. 5 मध्ये एक कमी म्हणतायत म्हणजे 4 आहे. कोण? झेड, कारण की झेडलाच कमी म्हणतायत. आणि हा दुसरा काय असणार आहे आपल्यासाठी? बाय डिफॉल्ट 5 असणार आहे. म्हणजे झेड 4 आहे आणि टी 5 आहे. आणि काय विचारतायत? तर टी कंपनीच्या मोटारीची किंमत झेड कंपनीच्या मोटारीपेक्षा किती जास्त आहे? दिसतंय टी जास्त आहे. कितीने जास्त आहे? एकाने. कोणापेक्षा? 4पेक्षा. आणि ज्यावेळी 1/4 येतं आणि त्याला टक्क्यात शोधायचं असतं तर शोधत नका बसू, डायरेक्ट 25 वर टिक करा, कारण की 1/4 म्हणजे 25% असतात. पुढचा प्रश्न, घरगुती गॅसची किंमत 40% वाढवली आणि आणखी 30% वाढवायचा प्रस्ताव आहे, तर प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढेल? म्हणजे काय? सुरुवात आपली तोंडी करू याला. आपल्याला काय सांगितलं पहिले? 100 आहे. वस्तूची मूळ किंमत काय? 100 आहे. 100ला कितीने वाढवा म्हणतायत? 40ने वाढवा. 100ला जर मी 40ने वाढवलं तर 140 झाले. 140ला परत 30%ने वाढवा म्हणतात. 140चे 30% किती असतात? 140चे 10% किती आहेत? 14. 14 त्रिक किती होतील? 42. म्हणजे 140 मध्ये 42 ऍड करायचे म्हणजे 182 होतील. म्हणजे 100चा जर 182 झाला तर मूळ किंमत कितीने वाढली? 82ने. प्रश्नाचं उत्तर असेल 82. संपलं. तोंडी करू शकतो बरेच प्रश्न आपण. आता हे नाही एक्सप्लेन केलं कोणाला तर मनातल्या मनात करायला याला फक्त काही सेकंदच लागते. पटापट करायचं फक्त. या पुढच्या प्रश्नाला बघा, एका प्रकाशनाने पुस्तकावर असलेल्या खर्चाच्या 3 पट किंमत छापली. म्हणजे काय? आता साधं घेऊ आपण. 1 रुपयाची वस्तू होती, त्यांनी 3 पट छापली म्हणजे किती रुपये छापली? 3 रुपये छापली. 3 रुपये त्या पुस्तकावर किंमत, छापील किंमत आहे. पुढे ते म्हणतात छापील किमतीवर 1/3 सूट जाहीर केली. मग आपल्याला तर खूप चांगलं झालं, कारण की आपण 1 रुपये म्हटलं होतं, छापील किंमत 3 आहे आणि ते म्हणतात की आम्ही 3वर किती डिस्काउंट देणार आहे? 1. म्हणजे 1 रुपयाची वस्तू तुम्ही आता विकणार कितीला आहे? 2 रुपयाला, कारण की 3वर 1चा डिस्काउंट मिळाला म्हणजे 2ला विकताय. मग जी वस्तू 1 रुपयाची होती, जेवढा तुमचा त्याच्यासाठी खर्च आला होता तेवढाच खर्च परत वसूल होतोय, म्हणजे 100% नफा होतोय ना तुम्हाला. म्हणजे नफा किती झाला? 100%. प्रश्नाचं उत्तर असेल 100%. लिहायची गरजच नाही. मी तुम्हाला सगळे प्रश्न बिना लिहिताही सांगू शकतो, पण जिथं गरज वाटेल तिथं थोडं लिहून देतो. जेमतेम तोंडीच करू शकतो आपण. एका वस्तूची किंमत 20% वाढवल्यामुळे वस्तूचा खप पण किती कमी झाला? 20%. इथून पुढे लक्षात ठेवायचं, जर एखाद्या वस्तूची मूळ किंमत 20%ने वाढवली आणि नंतर जाऊन परत 20%ने कमी झाली तर 20चा वर्ग करून टाकायचा. 20चा वर्ग किती येतो? 400 आणि खाली 100 लिहायचा. 400 भागिले 100 किती येतो? 4. आणि हा तुमचा तोटा असतो. म्हणजे प्रश्नाचं उत्तर असेल 4% तोटा. मग 20च आहे असं गरजेचं नाही, 10 असलं 50 असलं, फक्त एवढंच आहे की जेवढा नफा झालाय तेवढाच तोटा असणं गरजेचं आहे. मग त्या संख्येचं काय करायचं? वर्ग भागिले 100 आणि जे काय उत्तर येईल त्याला तोट्यात सांगायचं, म्हणजे तो तुमचा तोटा असतो. बरं, पुढच्या प्रश्नासाठी बघा, 840चे 30% म्हणजे काय? इक्वल टू हे असं काहीतरी सांगतायत. यालाही तोंडी करू शकतो आपण. 2400 मधनं 2000 गेलेत, किती उरतात? 400 उरतात. याचे 30% शोधायचे. याचा 10% किती येईल? 84 गुणिले 3 करा. 84 गुणिले 3 मनातलं मनात केलं तरी चालेल. 4 त्रिक 12 आणि 8 त्रिक 24 आणि 1 25 म्हणजे 252. 400 मधून 252 गेले म्हणजे आपल्याला डायरेक्ट उत्तरच मिळणार आहे. आणि ते किती येतं? 148. 400 मधून 252 गेलेत, उत्तर 148 आलं. काहीही लिहायची गरज नाहीच पडली. पुढच्या प्रश्नाला बघूया. ए ही संख्या बी पेक्षा 40% जास्त आहे. जर आता तुम्हाला लक्षात ठेवण्याची इच्छा असेल किंवा वेळ वाचवण्याची इच्छा असेल तर 40% म्हणजे 2/5 असतं, हे विसरू नका. 2/5 म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की 5त किती वाढवले आम्ही? 2 वाढवले. 5त किती वाढवले? 2 वाढवले. आता त्यांचं म्हणणं आहे, अजून लिहावं लागेल, मी तुम्हाला लिहून देतो. जास्त आहे म्हणजे 5त 2 वाढवले म्हणजे 7 झालं आणि हा काय झाला आपल्यासाठी? 5. आता लिहावं का लागतंय? कारण की नंबर जास्त येत आहेत, तेवढे मेमोराईज करणं जरा अवघड जातं. सध्या यांचं गुणोत्तर मिळालं 7/5. बी ही संख्या सी पेक्षा 20%ने कमी आहे. 20% म्हणजे काय असतं? 1/5. 5त 1 कमी आहे म्हणजे तो कोण आहे? 4 आहे. कोण? बी. बी 4 आहे तर हा कोण आहे? बाय डिफॉल्ट 5 आहे. म्हणजे यांचं गुणोत्तर काय मिळालं? 4/5 मिळालं. ते विचारताय ए आणि सी चं गुणोत्तर सांगा. त्यांना जोडणारा जो आहे ना बी, त्याची किंमत वेगळी आहे. जर त्यांची किंमत सारखी बनवू शकलो तर ए आणि सी ला जोडू शकतो, कारण की हे गुणोत्तर वेगळं आहे, ते गुणोत्तर वेगळं आहे. त्यांना एकत्र आणायचं असेल तर त्यांच्यामध्ये काहीतरी कॉमन पाहिजे आणि जर काही कॉमन असलं तर त्याची किंमत पण कॉमन पाहिजे. म्हणून मला इथं त्याची किंमत पण कॉमन
करावी लागणार आहे. म्हणजे मला 5 आणि 4ला सारखं बनवावं लागेल. म्हणजे हे जे काही आहे हे गुणोत्तर याच्यातल्या 5ला आणि याच्यातल्या 4ला सारखं बनवायचं, म्हणजे लसावी घ्यायचा आणि 4 आणि 5चा लसावी येतो 20. म्हणजे इकडं 4ने गुणावं लागेल आणि इकडं 5ने गुणावं लागेल. म्हणजे 5 चोक 20 आणि इकडे 4 पंच 20. बी सारखा झाला. समजून घ्या, ए आणि सी बद्दलच बोला. 7 चोक 28 आणि तिकडं सी 5 5 25. यांना अजून काही छोटं बनवता येत नाही. उत्तर ऑप्शन नंबर 4 असेल. झालं. त्यानंतर पुढचं बघूया. प्रश्न वाचा. काय सांगतायत? दोन संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 30% आणि 37% काय आहेत? लहान आहेत. म्हणजे आता तिसरी संख्या जर मी 100 मानली तर पहिली संख्या 30%ने लहान आहे म्हणजे ती किती झाली? 70. आणि दुसरी संख्या 37ने लहान आहे म्हणजे ती किती झाली? 63. ही पहिली संख्या मिळाली, ही दुसरी संख्या मिळाली. ते काय विचारतायत? दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा शेकडा कितीने अथवा कमी किंवा जास्त आहे. ठीक आहे, कमी अथवा जास्त आहे. दिसतंय आपल्याला दुसरी संख्या काय? लहान आहे. कोणापेक्षा? पहिल्या संख्येपेक्षा. असंच विचारतायत ना ते. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा काय आहे बुवा? आता दिसतंय आपल्याला किती काय लहान आहे. कितीने लहान आहे? 7ने लहान आहे. कोणापेक्षा? 70 पेक्षा. कोणापेक्षा ते महत्वाचं असतं? पहिल्या संख्येपेक्षा. ज्याच्यापेक्षा त्याला खाली लिहा. उत्तर इथं सध्या 1/10 मिळेल आणि यालाच टक्क्यात शोधायचं आहे. पण शोधत बसू नका. 1/10 म्हणजे 10% असतो. लक्षात ठेवा, म्हणजे कामाला येईल. उत्तर काय असेल? 10% कमी की जास्त? 10% कमी. ही लहान आहे ना. बी बद्दल सांगितलं होतं ना. म्हणजे बी काय असेल? 10% कमी असणार आहे. संपलं. त्याच्यानंतर पुढचं, साखरेचा भाव 10%ने वाढवला असता तिचा वापर किती टक्क्याने कमी करावा म्हणजे पूर्वी इतकाच राहील? बरं, म्हणजे काय? 10% म्हणजे माहिती तुम्हाला 1/10. 10 मध्ये एक काय केलंय त्यांनी? वाढवलाय. म्हणजे 11/10 झालंय. पण त्यांची इच्छा नाहीये. ते काय म्हणतात? 11चा परत काय झाला पाहिजे? 10. म्हणजे कमी कितीने करायला पाहिजे? एकाने. कोणाला? 11ला. आणि 1/11 टक्क्यांमध्ये शोधायचा आहे. 1/11 कधीही टक्क्यांमध्ये विचारला तर करत बसू नका. लक्षात ठेवा. 9/9 1/11 म्हणतात त्याला. झालं. म्हणजे तुम्ही खरंच टायमर लावला असेल तर बघा एक प्रश्नाला किती वेळ लागतो वाचण्या व्यतिरिक्त. सोडवायला फक्त आपल्याला 2 किंवा 3च सेकंद लागतात. एवढा वेळ ज्या दिवशी लागायला सुरुवात झाला समजून घ्यायचं पास होणार आपण. गणितात नापास करूच शकत नाही कोणी, कारण की इतरांपेक्षा जास्त प्रश्न सोडवणार आहे आपण. पुढं 400चे किती टक्के म्हणजे 250? विचारता काय येते? 400चे किती टक्के म्हणजे 400 खाली येणार आहे, वरती 250 येणार आहे, गुणिले 100 येणार आहे. गुणिले 100चे 2 शून्य, खाली 400चे 2 शून्य. 4ने फक्त 250ला भागायचंय. 4 × 24, 4 दुने 8 आणि 4 पंच 20 म्हणजे 42.5, 62.5 आपल्याला तोंडी उत्तर मिळून जातं. काय लिहायची गरज नाहीये. मांडून देऊ का? मांडायची गरज आहे? कसं करायचं ते मांडायची गरज आहे का? नाही हरकत नाही, पण कळालं का? 400 खाली लिहायचं, कारण की 400चे 250 किती टक्के असं विचारताय ना ते. म्हणजे 0 कॅन्सल झालं. म्हणजे मी जे तोंडी सांगितलं ते लिहून पण तुम्ही करू शकता, पण लिहिण्यात काय होतं? वेळ वाया जातो आणि बौद्धिक क्षमता वाढल्या जात नाही आपल्या. तोंडी केल्यामुळे बौद्धिक क्षमता वाढतात. मग 4 × 24, मग 2 उरले, नाही 3 उरले, नाही एकच उरला ना. 4 दुने 8 आणि 2 उरले, 4 पंच 20, 62.5. कधी कधी तर मला लिहितानाच माझं चुकतं. तोंडी बरोबर येतं आणि लिहिताना चुकतं कधी कधी. तोंडी करायची सवय ठेवली ना मग लिहायची गरजच नाही पडत आपल्याला. पुढचं बघा. कोणत्या संख्येचे 12/1/2 म्हणजे 185 होतात? 12/1/2 ला ओळखलं? 12/1/2 म्हणजे लक्षात ठेवायचं 1/8 असतं. म्हणजे 8पैकी एकाबद्दल बोलताय आणि एकाला काय म्हणतायत? एक म्हणजे 885 आहे. मला फक्त काय शोधायचं आहे? 8 म्हणजे किती? गुणा 8 आणि 8 पंच 40, 4 ला 8 8 64 आणि 4 68, बरोबर ना? 8 5 40, 8 8 64 प्लस 4 68 आणि 8 आन्सर काय असेल आपलं? 1480, 1480 झालं. त्याच्यानंतर पुढचं बघा काय सांगतायत? 65चे 70% म्हणजे 70चे किती टक्के? 70चे पण 65 टक्के होतील ना. मगासारखंच आहे आपलं ते. एक्सचे वाय टक्के म्हणजेच वायचे काय असतात? एक्स टक्के असतात. मग 65चे 70% म्हणजेच 70चे किती टक्के? 65%. सोडवत वेळ वाया घालवू नका. कन्सेप्ट लक्षात ठेवा. कन्सेप्ट कामाला येईल. त्याच्यानंतर 60 पैसे हे 15 रुपयाचे शेकडा किती? हे 4% येतील. म्हणजे तोंडीच कळतं आपल्याला.
कारण की 60 पैसे वरती लिहिणार आहे आपण, आणि कोणाचे शोधायचे? 15 रुपयाचे, पण खाली रुपये वरती पैसे, हे बराबरी व्यवस्थित नाही झाली. बराबरी व्यवस्थित असायला पाहिजे तर वरती पण पैसे खाली पण पैसे, म्हणून खालच्याला रुपयाला पैशात कन्वर्ट करा आणि उत्तर कशात द्या? टक्क्यात द्या. 0 कॅन्सल झाले आणि 15 चोक 100, म्हणजे उत्तर काय येणार आहे आपला? 4%. येतंय लक्षात? फक्त सगळे पैसे किंवा रुपये पाहिजे. मी सगळ्यांना पैशात घेतलं, हरकत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न, एका आयताची लांबी 10% वाढवली आणि रुंदी 10% कमी केली तर आयताचे क्षेत्रफळ काय होईल? 1% कमी होणार आहे. याआधी तुम्हाला प्रश्नामध्ये सांगितलं जेवढं वाढलं तेवढंच जर कमी झालं तर त्या नंबरचा वर्ग करायचा. 10% वाढलं, 10%नेच कमी झालं, त्या संख्येचा वर्ग करा म्हणजे 100 येईल, भागिले 100 करा म्हणजे उत्तर 1 येईल. पण ते नेहमी काय असतं? मायनस मध्ये असतं, तोट्यात असतं, म्हणजे उत्तर काय असणार आहे? 1% कमी. लक्षात ठेवलं तरी काम झालं तुमचं. त्यानंतर 150 या संख्येचा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा शेकडा 60 काढला तर मूळची संख्या कितीने कमी झाली? ते म्हणतात 150 चे पहिले 60% काढून घ्या. 60% काढा, त्याची किती येतील? 15 90, म्हणजे 90 येईल. आणि 90चा परत काय काढा म्हणता येते? 60% काढा, म्हणजे किती येणार आहे? 9 54, म्हणजे मिळालेला नंबर काय आपल्यासाठी? 54 आहे. मूळचा नंबर होता 150, तो आता किती झालाय? 54 झालाय, म्हणजे कितीने कमी झालाय? संपलं उत्तर. एवढं फास्ट यायला पाहिजे, आणि एवढं फास्ट तेव्हाच येणार आहे जेव्हा तुमचा सराव व्यवस्थित असेल, प्रश्न परत परत बघितले असतील, लेक्चर तुम्ही व्यवस्थित करताय, बघताय, करताय, प्रयत्न करत राहाल तर येणारच येते. प्रयत्न केल्यामुळे ना दगडालाही पाणी येतं, बरोबर की नाही? तर मग आपण तर जिवंत माणसं आहेत, आपल्याला फक्त काय करायचंय? प्रयत्न करत राहायचंय. बुद्धी आपल्याकडे, त्या बुद्धीला फक्त थोडस धार देत राहायची आहे. हळूहळू ती धार पूर्णपणे होईल तुमची, मग तुम्हाला पाहिजे तर परीक्षा देता येतील आणि पासही होता येईल. बरं, पुढचं, 1000चा m% म्हणजे 10, म्हणजे 1000चा किती टक्के 10 असं विचारता येते. m कडे लक्ष देऊ नका, आपल्या भाषेत, बोली भाषेत बनवा त्याला. 1000चा किती टक्के म्हणजे 10, 1000चा 1% 10 असतो. उत्तर संपलं. 10 म्हणजे काय असणार आहे? 1000चा 1%, बरोबर आहे? येतंय का लक्षात? 100चा 1% किती असतो? 1, 1000चा 10 असेल, बस एवढंच. त्यानंतर पुढचं, एका परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी 36% गुण मिळावे लागतात. राधाला 17 गुण मिळालेत, उत्तीर्ण होण्यासाठी 10 गुण कमी मिळाले, म्हणजे 10 गुण जर मिळाले असते तर मुलगी पास झाली असती. म्हणजे 17 मध्ये 10 ऍड केले आपण तर म्हणजे 27 होतात. 27 जर तिला गुण मिळाले असते तर किती टक्के पडले असते? 36. मग 27 लाच काय म्हणायचं? 36, आणि आपण 100 शोधायचं, बस. म्हणजे आपल्यासाठी 36 म्हणजेच काय? 27 आहे, आणि आपल्याला शोधायचं 100 म्हणजे किती आहे? मग 4 9 36, 4 25 आणि 9 त्रिक 27, 25 त्रिक 75, म्हणजे पेपर किती मार्कांचा होता? 75 मार्कांचा होता. झालं एकदम झटपट. म्हणजे मी काही खूप मोठी एखाद तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिलाय, आठवा तो फॉर्म्युला, असं कधी काही म्हणतच नाही. मी काय म्हणतोय, जर नॉर्मल गोष्टी आहे, डेली यूज मधल्या गोष्टी आहेत आपल्या, फक्त आपल्याला काय करायचंय? ते स्मरणात आणायचेत की बा हा असं असं असतं बा. म्हणजे त्याला तुम्ही तुमच्या बोली भाषेत जरी म्हटलं तरी ते स्वतःहून कळायला सुरुवात होते. अडचणी तुमच्या तेव्हा नाही होत, अडचण तेव्हा होते जेव्हा तुम्ही विचार करणंच बंद करता. तुम्ही काय म्हणता, हा प्रश्न तर मला येतच नाही, मी विचारच कसं काय करू? विचार असा करू नाही, मग तर प्रश्नाचं उत्तरच मिळणार नाही. हा, थोडा विचार करायला सुरुवात जरी केली ना तरी अर्ध्यावर काम होऊन जातं. पहिलं पाऊल म्हणजे काय असतं आपल्यासाठी? अर्धी जर्नी कंप्लीट. पहिलं पाऊल तर टाका, अर्धा प्रवास तुमचा तिथंच संपलेला असतो. बाकी उरलेला अर्धा फक्त पुढच्या पावलांवर बरोबर चालतोय. म्हणजे तुम्हाला सुरुवात करायला लागते. प्रश्नाला घाबरण्यापेक्षा आहे ना, प्रश्नाला घाबरवायचं की मी आलोय म्हणून, आता 2 मिनिटात चालू आहे, वेळ कमी घ्यायचा. बरं, पुढचं काय सांगतायत? मुंबई ते पुणे हे अंतर एक बस 5 तासात कापते, तेच अंतर 4 तासात कापण्यासाठी बसचा वेग ताशी किती टक्के वाढवावा लागेल? आता जी जर्नी 5 तासात व्हायची ती किती तासात आवरायची आहे? 4 तासात. म्हणजे स्पीड तर वाढवावा लागणार आहे. कितीने वाढवायचा? एक साधासा नियम लक्षात ठेवायचा. आधी वेळ किती लागत होता? वेळेबद्दल बोलू आपण. आधी वेळ किती लागत होता? हे आधी आणि हे नंतर. मला सांगा, आधी वेळ किती लागत होता? 5 तास. नंतर किती लागतोय? 4. हे वेळेबद्दल आहे. आणि वेळ आणि वेग या दोन गोष्टींचं तुम्हाला माहित पाहिजे की वेळ आणि वेग एकमेकांचे उलटे असतात, इनव्हर्स असतात. इनव्हर्स म्हणजे उलटे असतात. म्हणजे जर तुमचा वेग जास्त असेल तर वेळ काय होतो? कमी लागतो. म्हणजे एकमेकांचे उलटेच झालेत ना. मग जे काय लिहिलंय त्याला उलट करून टाकायचं. म्हणजे आता वेगाचं गुणोत्तर काय येईल? 4 5 येईल. झालं आपलं उत्तर. आधी वेग 4 होता, आता वेग
5 करावं लागेल, म्हणजे कितीने वाढवावं लागेल? एकाने. कोणाला? 4ला. आणि 1/4 म्हणजे किती असतो आपल्यासाठी? 25%. ते टक्क्यात शोधायचं होतं. 1/4 म्हणजे 25%. संपलं. फक्त एक छोटासा नियम माहित पाहिजे, वेग आणि वेळ एकमेकांचे विरोधक असतात किंवा उलटे असतात, है ना? त्याला इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणतो आपण. एवढंच माहित पाहिजे होतं, त्या पलीकडे काहीच नाही. बरं, 860चे 55% आणि 450चे X% आणि हे असं काहीतरी दिलंय. बरं, करून टाकू. 860चे 55% शोधायचे तुम्हाला. 55% अधिक 450चे. ज्यांना काहीच नाही जमत ना, की आपल्याला नाही डोकं लावायचं, त्यांनी नुसतं लिहिलं तरी काम होतं. म्हणजे पहिलं पाऊल तर टाका. टक्के माहिती तुम्हाला, खाली भागिले 100 तरी होऊन जातात गणित. असं नाही की नाही होणार. हा, ते माइंडसेट बनवून ठेवलेला असतो की मला येत नाही, आणि हा माइंडसेट तुम्हाला हात पण हलवू देत नाही, म्हणजे पेन पण हातात घेऊ देत नाही. माइंडसेट क्रिएट करा की अरे जमल, नाही जमलं तर काय होणार आहे? हातात 2 रुपयाचा पेन आणि 50 रुपयाची वही, ती पण पूर्ण थोडी संपवणार आहे एका गणितासाठी. तिचं 5 पैसे सुद्धाच एवढं पान सुद्धा वाया जाणार नाहीये. मग काळजी कोणत्या गोष्टीची करायची? भिडून जायचं. मग काय करायचं आपण? भागाकार. मग काय करणार? 5ने भाग द्या. 5 11 5 20. 0 0 गेले, 2ने भाग जातो. मग 2 चौक 8 आणि 2 त्रिक 6. 11ने गुणून काढा. 3 4 3 7 आणि 4. 473 उत्तर येईल. ते तिकडे जाताना काय होणार आहे? वजा होणार आहे. मग करून टाका ना इथून. 473 वजा, म्हणजे इथे किती उरतील आपल्याकडे? 8. इथे उरतील 0 आणि 108 उरलेत. याचा कार्यक्रम संपलाय. त्याला तिकडे घेऊन गेलो, ते पण आवरून टाकलंय. 0 0 गेलं. 5 2 10. 5 9 45. आठवतंय ना? इकडे 9x आहे, भागिले 2 आहे. इकडचं आवरून टाकलं होतं, तिकडे वजा केलं होतं, 108 आलं होतं. भागा. 9 1 9 आणि 9 2 18 आणि 12 2 x ची किंमत 24. संपलं उत्तर. आहेच काय? फक्त न थांबता, म्हणजे कम्प्युटरचं कसं असतं माहितीये का? जुन्या काळचे कम्प्युटर आहे ना, म्हणजे जास्त प्रोसेसिंग झाली की ते हँग होऊन जायचे. हँग झाले की गरम व्हायचे आणि मग बंद पडायचे. मध्ये ना पॉज नाही येऊन द्यायचा. आता त्याला एक नाव म्हटलं जातं की जो हॉल्ट टाइम आहे तो नको, म्हणजे कम्प्युटर आयडल राहायला नको. जर कम्प्युटर आयडल राहिला तर तो हँग होणार. आयडल म्हणजे पॉज घेतला त्याने की तो थांबून जातो. तुम्हाला श्वास घ्यायचा सुद्धा वेळ नको. ज्यावेळेस गणित सोडवताना श्वास घेण्यासाठी सुद्धा वेळ नका घेऊ. हा आता करतो म्हणून. नाही नाही, तेवढ्यात काय येईल माहितीये का? नाही जमत तुला. म्हणजे आपण असं करायला जायचो ना, आपल्या मनात काय यायचं? नाही जमत तुला, म्हणजे बसा बोंबलत. तेवढा वेळच द्यायचा नाही स्वतःला. डायरेक्ट भिडून जायचं. कारण की ती निगेटिव्हिटी येणारच आहे. लहानपणापासून आपल्या मनातच कोरलं गेलंय की गणित येत नाही आपल्याला. त्या एका सेकंदाच्या गॅपमध्ये सुद्धा ती निगेटिव्हिटी येईल. त्यामुळे ना तिथं डोक्याला म्हणायचं बंद पड, नाही मनाला म्हणायचं बंद पड. कारण की हे डोक्याचं काम आहे गणिताचं. ते बंद पडलं तर कसं व्हायचं? मनाला म्हणायचं बंद पड, तू नको सांगू मला येतं की नाही, मला पाहू दे. पाहता पाहता होऊन पण जातं. बऱ्याच वेळा होतं. आज तुम्ही पण बरेच प्रश्न केले ना. बघा त्यानंतर काय सांगतायत? हा, ए या संख्येचा 5/7 बी या संख्येच्या 60% इतका आहे. बरं, ए या संख्येचा 5/7 चाचीचे म्हणजे गुणाकार असतो. हे बघा, ए ह्या संख्येचा 5/7 हा कोणाच्या बरोबर आहे? बी च्या 60% इतका आहे. 0 0 गेले, 2 त्रिक 6, 2 पंच 10. ए भागिले बी तुम्हाला सगळ्यांना शोधता येईल. बी इकडे आणायचं आहे, 7 तिकडे न्यायचं आहे, 5 इकडे न्यायचं आहे, म्हणजे 7 त्रिक 21 आणि 5 5 25. कोण म्हणतं तुम्हाला गणित येत नाही? 21/25 उत्तर आलं. फक्त एवढंच की आपण पुढची स्टेपच घेत नाही. आपण पाहत राहतो, मला तर येत नाही, कसं करायचं मला माहित नाही. लिहायला तर सुरुवात करा. कारण की चाची चे ह्या सगळ्या गोष्टींचे अर्थ मी तुमच्या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगून ठेवलेत की कसं लिहायचं असतं. सुरुवात केली की शेवट पण होतो. हा, राघव दासला शेती विकून काही रक्कम मिळाली. त्यापैकी त्याने 40% बायकोला दिली, 2 मुलांना प्रत्येकी 15% दिले, म्हणजे प्रत्येकाला 15-15 असे 30% वाटलेत त्याने, आणि मुलीला 10% दिली. हे 30% हे 40 70 झाले आणि 10% मुलीला पण दिली. 80% आतापर्यंत त्यांनी त्याची प्रॉपर्टी वाटून झाली आहे, म्हणजे 20%च उरली त्याच्याकडे. 20% म्हणजे देऊन ठेवलंय ते, की हे जे उरलेलं आहे ते त्याच्यासाठी 20%. याला भागिले 20 करून टाका, म्हणजे तुम्हाला एकाची किंमत मिळेल. कारण की 20 शेअरची किंमत एवढी होती, तर एका शेअरची किंमत शोधावी लागेल. एका शेअरची किती येणार आहे मग? 2 1 2 2 त्रिक 6 म्हणजे 13,000 रुपये. एका शेअरची किंमत 13,000 मिळाली. मुलांना किती शेअर दिले होते त्याने? मुलांना 15 आणि 15 30 शेअर दिले होते. एका शेअरची किंमत 13,000 रुपये, तर 30 शेअरची किती? 13 त्रिक 39 म्हणजे 3,90,000 रुपये. संपलं गणित. आहेच काय त्याच्यात? लिहिण्यासारखं पण काही फारसं नव्हतं. अशा पद्धतीने हे गणित सोडवायचे. सोपं वाटेल. बरं, पुढचं बघा. 5,000चे 1.05% आणि हे वगैरे वगैरे ते सांगतात. आपण करून टाकू. काय करायचं? सगळ्यात पहिले सगळ्यात मोठी भीती असते पॉईंटची. पॉईंट ठेवायचंच नाही. पॉईंट नसलंच तर भीती कशी वाटणार आहे?
पॉईंट काढून टाकायचं, फक्त काढायचे नियम माहित पाहिजे. जर मी पॉईंट काढून टाकलं तर पॉईंट नंतर जितके अंक होते तेवढे शून्य खाली द्यायचे. बरं, टक्क्याचे 2 शून्य तर द्यायचेच होते, अजून 2 शून्य द्यावे लागतील कारण की पॉईंट काढून टाकलं, संपलं त्याचं काम. अधिक 490 काय शोधायचे, 3.5%. मी पॉईंट लिहतच नाही, टक्के म्हणून 2 शून्य येतील आणि पॉईंट काढून टाकला म्हणून 1 शून्य येईल, संपलं. बाकी काय करायचंय आपल्याला, इकडचे 3 शून्य इकडचे 3 शून्य कापायचे. बरं, इकडचा 1 शून्य इकडचा 1 शून्य, त्यानंतर 5 7 35 आणि 5 दुने 10 आणि 0, इथं 20 आलेत. बरं, 5 दुने 10 आणि 5 दुने 10 आणि 5 1 5 आलं. बरं, इथं 20 आहे इथं 2 आहे, असं थोडी चांगलं असतं. प्लस मायनस मध्ये दोघांचा छेद काय लागतो, सारखा असेल तर पटकन करता येतं. मग बनवा, याच्याकडे 20 आहे याच्याकडे कसली कमी आहे, 10ची, मग याला 10ने गुणा. खाली गुणलं की वरती करावं लागतं, खालच्या पापांची शिक्षा वरती पण भोगावीच लागते, त्यामुळे खाली केलं तर वरती कराच. त्यानंतर उरलं काय आपल्याकडे, गुणायचंच राहिलंय फक्त. 5 1 5 आणि 5 दुने 10, म्हणजे तो शून्य जोडून टाकला. खाली 20 आहे, याच्याकडे पण 20 आहे, वेगळा कशाला लिहायचा, एकदाच लिहा. आणि अधिक काय करायचंय, 7 9 63, 6 4 कॅरी, 7 4 28 प्लस 3 इज इक्वल्स टू 28 प्लस 3, सॉरी 1 मिनिट, 28 प्लस काय होतं, 6 होतं ना, 28 प्लस 6 इज इक्वल्स टू 34. सो या दोघांचे ऍडिशन करा, 3 ॲज इट इज, 5 4 9 3 आणि इथे 1 आणि भागिले काय करायचंय 20, दोनाने भागून टाका. बेसक 12, बे 9 18, बेसक 12 आणि बे 5 10. खाली शून्याचा उपयोग काय, पॉईंट द्यायला. कुठं सरकवायचा, डावीकडे. उत्तर काय येईल, 69.65. झालं, आहेच काय नाहीच काय त्याला, नाही ना, ते मी दिलं नाही ना पॉईंट, हे काढलं कुठं मी इथं टिक केलं ना बरोबर. हे तर एवढं उत्तर आलं, पण खाली 10 असल्यामुळे काय पॉईंट सरकणार होता, तो अजून सरकवला नाही. म्हणजे उत्तर हे शून्य काढल्यामुळे 69.65. पॉईंटचाच तर खेळ आहे, सगळे ऑप्शन बघा तुम्ही तसेच आहेत, फक्त पॉईंट इकडे तिकडे हलवलाय. तुम्हाला पॉईंटचं किती ज्ञान आहे एवढंच चेक करता येते, लोक दाखवून देताना किती ज्ञान आहे, बरंच आहे आमच्याकडे. पुढचं, एका माणसाने त्याच्याकडे असलेल्या रकमेच्या 35% मुलाला, 25% मुलीला दिले, उरलेल्या रकमाच्या 50% शाळेला दिले, आणि अशा पद्धतीने त्याच्याकडे किती उरलं. म्हणजे हा हिशोब सगळ्या उरलेल्या मधून होतोय ना, एकूण रकमेत नाही होतंय. म्हणजे उरलं मग दिलं, उरलं मग दिलं, मग उरलेल्याचा हिशोब घ्यायचा कधी पण, उरलेल्याचा हिशोब. त्याच्याकडे किती रक्कम होती माहित नाही मला, त्याच्यापैकी सगळ्यात पहिले त्याने 35% आणि 25% म्हणजे किती टक्के, 60% देऊन टाकली. उरली किती, 40%. उरली का बरं म्हणतोय, कारण की उरलेल्याचे 50% म्हणतायत ते पुढं. बरं, ते 50% घ्यायचे का, नाही घ्यायचे का बरं, कारण की परत उरलेलंच म्हटलंय त्यांनी. मग आता 50% दिले आणि उरले किती, 50, म्हणून हे 50, पण हे 50 कोणते, उरलेले 50, दिलेले नाही. आणि अशा पद्धतीने फायनली उरले किती त्याच्याकडे, 2000 रुपये. संपवा याला, 50 दुने 100, 20 दुने 40, हे 5 आणि 5 दुने 10, 10,000 रुपये होते त्याच्याकडे. संपलं, आलं लक्षात, आलंच असं जा. व्हिडिओ आहे आपल्याकडे, टेन्शन घ्यायचं नाही, व्हिडिओ परत बघून घ्या, नंतर स्लो पण करता येतो. युट्यूबला एक ऑप्शन असतो बघा वरती, तिथे गेलं की थोडं स्लो मोशन मध्ये पण येतं, मग माझा आवाज असा येईल, असा हळू, कधी कधी फास्ट पण येतो, स्लो पण येतो. मग तुम्हाला जसं बघायचं तसं बघा. 50 ते 40% म्हणजे काय असतात तुम्हाला सांगून झालंय. 4 5 20, म्हणजे इथं 20 लगेच मिळालं. अधिक म्हणजे अधिक करा, काय 8 सक 48 अधिक 6 करा, म्हणजे उत्तर 26 आलं पाहिजे. आणि हे 26 खालीलपैकी कोणत्या ऑप्शन मध्ये येईल, साधच आहे, 13 दुने 26, फक्त याच ऑप्शन मध्ये येईल. 0 0 असले की आपण टाकायचे, 26च पाहिजे होते, 13 दुनेच येणार, असेच येणार, बाकी इकडं नाही येणार. याचे 1% किती आला असता, याचा 1% किती आला असता, 1.3 गुणिले 2 केला असतं तर 2.6 आला असतं. आपल्याला 26च पाहिजे, तिकडे पण नाही मिळणार, इकडे पण नाही मिळणार. इथं तर लगेच दिसत होतं 0 0 कापून ते होऊन जात, त्यामुळे हे. त्याच्यानंतर ₹40, ए 40 रुपयाची किमतीची वस्तू खरेदी करतो आणि बी ला 44 रुपयाला विकतो. बी ती वस्तू सी ला 52 रुपयाला विकतो. प्रत्येक वेळी मूल्यवर्धित कर म्हणजे वॅट किती द्यावा लागतो, 12.5% द्यावा. तर टोटल किती कर भरावा लागला, भर कशावर भरायचं, कर कशावर द्यायचा आहे तुम्हाला, 40 वर. किती, 12.5. 12.5 म्हणजे 1/8 असतो, म्हणजे फक्त भागिले 8 केलं तरी तुम्हाला 12.5 मिळतात. म्हणजे 8 5 40, इथं 5 रुपये कर भरला, याला 8ने भागा, कारण की इथं पण 12.5 द्यायचा आहे. 8ने भागलं तर 8 5 40, 8 5 40 एवढा कर द्यावा लागला. इथं किती द्यावा लागतो,
8 सक 48, मग उरले किती 4 आणि 8 पंच 40, एकूण किती कर झाला तुमचा 6.5, हे 5 12 12 आणि 5 नाही, कशाला आपण ऍडिशन नाही करायची आहे, ते वेगवेगळेच द्यायचे. कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतंय आपल्याला? पहिल्याच ऑप्शन मध्ये दिसतंय. संपलं. बेरीज करायला लावली असती तर बेरीज केली असती, पण बेरीज नाही विचारली, संपलं त्याचं. त्यानंतर 32, रमेशला परीक्षेत 800 पैकी 640 गुण मिळाले व सुरेशला 700 पैकी एवढे गुण मिळाले, तर कोणाला किती टक्के जास्त किंवा कमी मिळाले? ठीक आहे, शोधून घेऊ. 640 गुण मिळालेत, किती पैकी? 640 गुण मिळालेत 800 पैकी, आणि हे टक्क्यात शोधायचे म्हणजे झालं. म्हणजे किती येणार आहे? 8 8 64, याला 80% मिळालेत. दुसऱ्याला 700 पैकी किती मिळालेत? 595 मिळालेत, आणि उत्तर टक्क्यात द्यायचंय. 0 0 गेलेत. 7 8 56 आणि 7 5 35. दिसतंय याला जास्त मिळाले. कोण येतो? सुरेश आहे. सुरेशला किती मिळाले? 5% जास्त झालं. त्याच्यानंतर 33, एका कामावरील मजुरांच्या संख्येत 65% वाढ केली तेव्हा मजूर संख्या 99 झाली. म्हणजे हे नंतरच सांगितलंय आपल्याला. बरं, आपण असं समजू की आपल्याकडे मजुरांची संख्या किती होती? 100 होती. 100ला तुम्ही 65 ने वाढवल्यावर काय झालं? 165 झालं. 165 म्हणजेच वाढलेली संख्या, आणि वाढलेली संख्या किती म्हणून ठेवली आहे? 99. 165ला 99 म्हणा. आधीची संख्या शोधायची म्हणजे काय शोधा? 100 झालं. 11 1 11 5 11 9, 5 त्रिक 5 20, 3 त्रिक म्हणजे 20 त्रिक 60, म्हणजे आधी मजुरांची संख्या किती होती? 60 होती. 3 आणि 20 उरलं. क्रॉस मध्ये नेहमी गुणाकार करतो. छोटे छोटे नियम आहे. गणित येत नाही याच्यापेक्षा नियम जर 2-4 लक्षात ठेवले तर बरोबर यायला सुरुवात होते. हा किती वेळ जातो आयुष्यातला? 5 मिनिटं. मग ते रील्स वगैरे बघण्यापेक्षा 5 मिनिटं हे बघून घ्यायचं, याच्याने आयुष्यभराचं कल्याण होऊ शकतं. 34 बघा काय सांगता येते? ए ची उंची बी च्या उंचीपेक्षा 20% कमी आहे. 20% म्हणजे काय असतं आपल्यासाठी? 1/5 असतं. म्हणजे 5त 1 कमी म्हणजे हा 4 आहे, आणि हा काय आपल्यासाठी? 5 आहे. बरं, बी ची उंची ए पेक्षा किती टक्क्याने जास्त आहे? जास्त तर दिसते. कोणापेक्षा? ए पेक्षा. कितीने जास्त दिसते? एकाने. कोणापेक्षा? मग 1/4 म्हणजे काय आपल्या समोर? 25% उभं राहिलं पाहिजे, बाकी काहीच नाही. त्यानंतर सुधाने 500 शब्दांचा निबंध एका मिनिटात 60 शब्द ह्या वेगाने काल टाईप केला. आज तिचा वेग 220% वाढवला. तिचा तोच निबंध टाईप करायला कमी वेळ लागणारच होता, कारण की वेग वाढवल्यामुळे वेळ कमीच लागणार होता. तिच्या कालच्या व आजच्या वेळात सुमारे किती मिनिटाचा फरक आहे? बघा बरं, काय करावं लागेल? मी तुम्हाला समीकरण मांडून देतो, गणित तुम्ही करायचं. 5000 शब्दांचा निबंध होता, आणि एका मिनिटात किती शब्द लिहित होती ती? 60 शब्द लिहित होती. म्हणजे 60 ने भागलं तर किती मिनिटं लागले असतील हे कळेल ना आपल्याला, की तिला किती मिनिटं लागले असतील. आणि तोच निबंध पुढच्या दिवशी तिने काय केला? 5000 शब्दांचा जो निबंध होता तो तिने 20% स्पीड वाढवला. म्हणजे 60चे 20% वाढवले. 60चा 10% 6 येतो. गुणिले 2 केला तर 12. 12ने वाढवलं म्हणजे 72 झालं. म्हणजे येथे आपल्याला काय करायचंय? 72 ने भागायचंय. 0 0 कॅन्सल झालेत. करणार ना तुम्ही? करून देऊ. हा, इथं काय होतं? 60 होतं ना. करून घ्या. मग इथं काय येणार आहे बघा? 6 ने भाग देऊ आपण. 6 8 48, 2 उरलेत. मग 6 त्रिक 18, बरोबर ना. मग 2 उरलेत. 0 0 उडवलाय ना आपण. हा, म्हणजे पॉइंट मध्ये येणार आता इथे, बरोबर. मग 6 त्रिक 18 म्हणजे किती आलं ते? 83.3 वगैरे, आणि पुढे 3 3च चालू राहणार, ते काय बंद होणार नाही. इथं काय करता येईल आपल्याला? 5000 तेवढाच आहे. मग आपल्याला काय करायचं इथे? हा, कशाने भाग जाणार आहे? 2 ने भाग द्या, 12 ने पण जातोय, तसं बऱ्याच ठिकाणी जातोय, पण 2 नेच देऊ आपण. 2 त्रिक 6 आणि 2 सक 12, 2 दुणे 4, 2 पंच 10, आणि हे 2 0. परत 2 ने द्या. 2 1 2 त्रिक 2 8 16. ओके. त्यानंतर 2 1 2 दुणे 4, 2 पंच 10 आणि 0, 2 9 18, 2 सक 12, 2 दुणे 4, 2 पंच 10, 9 ने भागू. आता एवढं निमुळतं बनवायचं कारण असं आहे की मी तुम्हाला फक्त एवढंच पटवून सांगतोय, मोठे पाडे येत नाही अशातला भाग नाही. तुम्हाला येत नसतील ना तर मोठे येत नाही म्हणून गणित सोडून देऊ नका. छोट्याने सुद्धा भिडता येतं, फक्त मध्ये गॅप नको, पॉज नको यायला, किंवा आता थांबलो, आता कशाने करू, नको कर ना तू. 2 ने दिसतं 2 ने कर, 3 ने दिसतं 3 ने कर. भागाकाराचे छोटे छोटे नियम माहितच असतात आपल्याला. काय येणार इथे? 9 सक 54 झालेत. म्हणजे उरले किती आपल्याकडे? 8, बरोबर ना.
मग 9-9 81 म्हणजे काहीतरी असंच येणार आहे. आपल्याला असं इथे काय सांगायचंय, सुमारे म्हणजे अप्रॉक्सिमेटली सांगायचंय. इकडे 83.3 त्याला 83 म्हणा. 83 मधून किती गेलेत, 69 मधून 83 गेलेत, म्हणजे किती येणार आहेत, अप्रॉक्सिमेटली 14. झालं आपलं उत्तर. बघा आता तुम्ही वेळेनुसार बघा. आता मी तर बऱ्याच गोष्टी मध्ये मध्ये थांबत गेलो, तुम्हाला सांगत गेलो, काही गोष्टी प्रवचनही दिल्या मध्ये मध्ये. ते प्रवचन वगैरे सोडलं असतं तर आपल्याला वेळ किती लागला असता, काहीच नाही. 10 सेकंद अप्रॉक्सिमेटली प्रत्येक क्वेश्चनला. प्रश्न असं नाही की हे प्रश्न खूपच सोपे होत आहे. बऱ्याच मुलांना हे पण येत नाही, हे काय याच्यापेक्षाही खालचं येत नाही. आपण मेथड तशा वापरल्या, मेथड तुमच्याकडे परफेक्ट आहेच आपल्याकडे, फक्त एवढंच आहे की याचा फक्त सराव झाला पाहिजे. आता हे 35 प्रश्न, याच्या व्यतिरिक्त अजूनही भरपूर प्रश्न आपले याआधी झालेत, हे त्यांचे उत्तर. आपले याआधी 4 लेक्चर झाले टोटल आजपर्यंत. प्रत्येक लेक्चरला प्रत्येक दिवशी आपण 40 ची पीडीएफ बनवून आणली होती. 4 चौक 16, 160 प्रश्न आतापर्यंत आपण घेतले. जेवढे पुस्तकात असतात तेवढे प्रश्न तर आपण घेतलेत. अजून थोडेसे प्रश्न शोधून जर तुम्ही प्रयास केला ना, तुम्हाला भरपूर झालेत. 160 प्रश्न पूर्ण करत नाही, एवढे आपण केलेत. त्यामुळे मग प्रयत्न पूर्ण ठेवा, काही कुठली परीक्षा अवघड जाणार नाही. आता काही डाऊट असतील तर विचारा तुम्हाला त्याच्यातले.